हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची आणि माझी कालची पोझिशन दाखवीन आणि त्याचप्रमाणे आपण उद्या निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला मी ॲनालिसिस करतो, त्यानंतर मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगतो आणि त्याच्यानंतर मी माझं पोझिशन दाखवतो. तर अगर तुम्ही बघत असाल मार्केटने एक बऱ्यापैकी अपट्रेंड गेला आहे. ओके, मार्केट गॅप ओपन झाला, एक फ्लॅट कालचा दिवस एक कम्प्लिटली साईडवेज होता, त्याच्यानंतर एक गॅप ओपन झाला, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. मी ह्या साईडला माझी पोझिशन घेतलेली आणि आय थिंक ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी माझी पोझिशन मी स्क्वेअर ऑफसुद्धा केली. पण त्याच्यानंतर मार्केटने एक बऱ्यापैकी रिव्हर्स केलं आणि एक क्लिअर ट्रेंड अपसाईडला दिला. बरं, सो उद्या आपण काय करू शकतो, उद्या समजा फ्लॅट ओपन होणं अगर हा लेवल ब्रेक होतो आहे, कारण आता ही जी एवढी मुवमेंटम आहे, आता उद्या मार्केटला वरती यायचं असेल ना, तर मॅक्झिमम एका एंट्रीमध्ये मार्केट वरती जायला पाहिजे. बरं, अगर फ्लॅट ओपन होणं अगर हा लेवल ब्रेक होतो आहे, तर आपण एकदा एंट्री व्हायची मॅक्झिमम एस एल आपण 20 पॉईंट्सचा ठेवू शकतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण कमीत कमी 60 to 80 पॉईंट्सचं टार्गेट आपण कॅप्चर करू शकतो. ओके, सो फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक झाला, मार्केट बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे या लेवलच्या वरती समजा गॅप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास कुठे, पहिली 5 किंवा 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा. अगर आपण ऑप्शन बाईंग करत असेल तर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो, लो त्याचा एस एल असेल. ओके, किंवा पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, आपण ऑप्शनचा चार्ट बघू शकतो ॲट द मनीचा. ऑप्शनच्या चार्टवरती अगर समजा पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो, लो त्याचा एस एल असेल आणि लो अगर समजा मोठा असेल तर आपण 20 पॉईंट्सपर्यंत आपण आपला एस एल हा ठेवू शकतो. ओके, आणि टार्गेट जसं बोला 1:3 60 की 70 to 80 पॉईंट्सच्या आसपास आपण आपला टार्गेट हा कॅप्चर करू शकतो. का अगर समजा उद्या मार्केटला अगर ट्रेंडी बनायचं असेल तर सुरुवातीपासून ट्रेंडी बना, कारण अगर ह्या अशा ट्रेंडनंतर मार्केटला अगर ट्रेंड आपला कंटिन्यू करायचा असेल तो कंटिन्यू करेल, तो तुम्हाला सारख्या रिएंट्रीमध्ये तुमचं हे करणार नाही. ओके, सो मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या, एका एंट्रीमध्ये जात असेल तर ठीक आहे, नाही तर आपण आपली पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करू. ओके, आणि त्याचप्रमाणे मोठा समजा गॅप ओपन झाला तर आपल्याला प्राईस ॲक्शननुसार आपण डाऊन ट्रेंडला बघू शकतो. पण ते आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला समजेल की ते कसं वर्क करतं ते. ओके, सो तुम्हाला अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला, तुम्ही हवं असेल तर माझा प्रीमियम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. कारण आजचं का तुम्ही एक्झाम्पल बघितलात, सेम एक्झाम्पल आहे. आज एक मोठा गॅप ओपन झाला, त्याच्यानंतर मार्केटवरती गेलं आणि मी आय थिंक ह्या लेवलच्या आसपासच कुठेतरी मी माझे पुट सेल केले, बाय केलेले. ओके, आणि इथे येईपर्यंत मला एक डिसेंट प्रॉफिट झाला. सो अगर तुम्हाला अगर ह्या सेटअपसाठी वगैरे तुम्हाला अगर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तुम्ही इझी करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टिप देत नाही आहे, मी फक्त आणि फक्त मी जी एंट्री घेतो ती एंट्री पोस्ट करतो आहे, माझा एस एल पोस्ट करतो आहे आणि माझा टार्गेट पोस्ट करतो आहे. ओके, आणि त्या फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी असेल. त्याचप्रमाणे डाऊन साईडला मी सांगतो, समजा एक फ्लॅट ओपन झाला आणि डाऊन साईडला हा लो ब्रेक होत असेल, 15 मिनिटाची कॅन्डल आहे, हा लो ब्रेक होत असेल तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम एकदा एंट्री, कारण मार्केटला अगर समजा उद्या कोणत्याही साईडला ट्रेंड व्हायचं असेल तो तुम्हाला एका एंट्रीमध्ये प्रॉफिट किंवा लॉस देईल. ओके, सो इथून मार्केट खाली जात असेल आपण डाऊन साईडची एंट्री घेऊ शकतो आणि जसा आपला एस एल 20 पॉईंट मॅक्झिमम तसं आपला टार्गेट 60 70 to 80 हा आपला टार्गेट असेल. आणि इथून ब्रेक केला तर पहिला टार्गेट तर आपल्याला हा इझिली मिळणारच आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला सेकंड टार्गेट हा सुद्धा मिळू शकतो किंवा मग जो गॅप आहे तो गॅपसुद्धा फील इझिली होऊ शकतो. ओके, सो अगर मार्केट डाऊन साईडला जात असेल तर एक आपल्याला मोठा ट्रेंड मिळू शकतो आणि अप साईडला जात असेल तर आपण आपला ट्रेलिंग एस एल करू शकतो. तर समजा 20 पॉईंट्सवरून आपलं प्रॉफिट 20 पॉईंट्स आले, आपल्याला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा 40 पॉईंट्स झालं तर आपण आपल्या एस एलला 20 पॉईंट्समध्ये घेऊ शकतो. असं हळू 20 पॉईंट्स किंवा 10 पॉईंट्स करत आपण आपली ट्रेलिंग करू शकतो. ओके, आणि आता मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही बघत असाल तर मला 4000 प्रॉफिट झालं आहे. ओके, आणि ते पण हा ॲक्च्युली प्रॉफिट कमी कसं ते मी तुम्हाला सांगतो. आणि आज मला प्रॉफिट कमी का झालं त्याचं एक तुम्हाला रिझन सांगतो. कारण आज जो सेटअप होता तो ॲक्च्युली 100% सेटअपमध्ये माझ्या बसला नव्हता. ओके, 70-80 पॉईंट्सच्या आसपास सेटअपमध्ये बसलेला, पण त्याच्यामुळे मी काय केलं, मी ॲक्च्युली क्वांटिटी ही ह्या महिन्यापासून 3 लॉटने किंवा 4 लॉटने करणार होतो, पण सेटअपमध्ये बसला नाही, त्यामुळे मी क्वांटिटी आहे तशीच ठेवली, 2च लॉट ठेवले. आणि ते पण त्याच्यानंतर मार्केटला मी एंट्री घेतली होती, मार्केट माझ्या अगेन्स्टमध्ये जात होतं. ओके, मार्केट वरच्या साईडला जात होतं, मला लॉस दिसत होता, पण माझा एस एल हिट नाही झाला. पण मग जसं मार्केट माझ्या साईडने आलं, जसं माझी कॉस्ट टू कॉस्ट आलं तसं मी एक लॉट आहे तो एक्झिट केला. का, कारण समजा परत रिव्हर्स झालं असतं तर मला 2 लॉटचे एस एल गेले असते आणि ते माझ्यासाठी ॲक्सेप्टेबल नव्हतं, कारण 100% सेटअपमध्ये नाही बसलेला.
काही पर्सेंटेज बसलेला 60-70% सेटअपमध्ये होता, पण 100% बसत नाही. तोपर्यंत आपल्यालासुद्धा एक कॉन्फिडन्स येत नाही. त्यामुळे मी एक लॉट आहे तो एक्झिट केला आणि सेम गोष्ट मी माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये सांगितली की मी पोझिशन एक्झिट केली आहे. पण काही मेंबर्स आहेत जे माझ्याबरोबर पर्सनल टचमध्ये आहेत, तर त्यांनी मला मेसेज केला, जसं की लास्टच्या व्हिडिओ मी तुम्हाला ज्यांची मी स्टेटमेंट दाखवली त्यांनी पण मला मेसेज केला की त्यांना मी सांगितलं की मी 2 लॉट होते, 2 लॉटपैकी 1 लॉट आहे तो स्क्वेअर ऑफ केला आणि 1 लॉट आहे तो मी आहे तसं ठेवला. त्याच्यानंतर मला एस एल गेला तरी चालेल किंवा मग एक प्रॉफिट मिळालं तरी चालेल. मग त्यांनी पण एंट्री घेतली आणि त्यांना पण एक डिसेंट प्रॉफिट झालं. त्यांना पण आय थिंक 3,000च्या आसपास एका लॉटवरती प्रॉफिट झालं. सो एका लॉटवरती 4,000 प्रॉफिट हा डिसेंट प्रॉफिट आहे. ओके, सो प्रॉफिट थोडं जास्त असतं, 8,000चं प्रॉफिट असतं अगर मी 2 लॉट ठेवले असते तर. आणि प्रॉपर माझ्या सेटअपमध्ये ट्रेड बसला असतं तर कदाचित हा 12,000सुद्धा प्रॉफिट असता. कारण मी आजपासून 3 लॉटने प्रयत्न केला, इवन काल पण प्रयत्न केला, पण काल मला एंट्रीच नाही मिळाली. मी तुम्हाला माझी कालची पोझिशन पण दाखवतो. सो मला आज 4,000च्या आसपास त्याच्यामुळे प्रॉफिट झाला. आणि अगर मी तुम्हाला कालची स्टेटमेंट दाखवतो, कालच्या दिवशी मला अगर तुम्ही बघत असाल 1 फेब्रुवारीला म्हणजे बजेट डेच्या दिवशी मला 1,500चा लॉस झाला. त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. ओके, तो 1,500चा लॉस तिकडे झाला आहे. 31 तारखेला 625, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, कदाचित व्हिडिओ बनवला असेल, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. ओके, आणि 2 फेबचं अगर तुम्ही बघत असाल तर मी एंट्री ही घेतलीच नाही आहे. 2 फेब या 3 फेब. ओके, 3 फेब बरोबर. 3 फेबची मी एंट्री घेतलीच नाही, त्यामुळे तुम्हाला इकडे स्टेटमेंटमध्ये सुद्धा दिसत नसेल. ओके, सो मी मंडेला एंट्री नाही घेतली, आज एंट्री घेतली. त्याच्यामध्ये मला एक डिसेंट प्रॉफिट झाला. एका लॉटवरती 4,000चा प्रॉफिट झाला. ओके, आणि तुम्हाला पण अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं आहे, तिथं खाली व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही हवा असेल तर मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ओके, पण त्याआधी माझे सर्व जुने व्हिडिओ बघा. तुम्हाला माझा सेटअप किंवा माझी ट्रेडिंग स्टाईल आवडत असेल तर तुम्ही जॉईनसुद्धा करू शकता. आणि या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.